लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणीला हप्ता वाटपाचा वितरणाचा आज दुसरा दिवस आहे। आज सकाळपासून कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आलेत का पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आज कुणाला खुशखबर भेटली आहे का? आज रविवार आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की बाबा हा हप्ता भेटेल का नाही, तर त्याच्याबद्दल लाडक्या बहिणीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली। आदिती तटकरे मॅडमची एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। आज पुन्हा वाटप होणार का? बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलाय, आज वाटप होणार आहे का नाही, सकाळपासून वाटप सुरू झालंय का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आणि सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर मी माहिती देत आहे वितरण किती झालं, वितरण कशा स्वरूपात झाले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींना पैसे भेटले, या सगळ्या गोष्टी सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींना एक छोटी विनंती आहे की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना हा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज भेटलेत का काल भेटलेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की तुमच्यामुळे इतर लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की ज्यांना ज्यांना हप्ता भेटला त्यांनी कमेंट बॉक्स सांगायचंय आणि ज्यांना ज्यांना हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, वितरण थांबलेलं नाही। परत सांगतो लाडक्या बहिणींनो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। बऱ्याच कमेंट्स येत आहेत, बरेच कॉल येत आहेत मला की सर आम्हाला हप्ता भेटला नाही। नाशिक असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अशा बऱ्याच जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर अजून आम्हाला हप्ता भेटला नाहीये, आमचं ई-केवायसी पूर्ण आहे, आमचं 19वा हप्ता मला भेटला होता तरी आम्हाला हप्ता का नाही भेटला। सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आज हप्ता वाटप होणार का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये असणार आहेत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय। चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज पुन्हा वाटप होणार का, आज लाडक्या बहिणींना गुड न्यूज भेटणार का, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे का, उद्या होणार आहे का, परवा होणार आहे, कधी होणार आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। काळजी करायची बिलकुल गरज नाही। आणि बाकी महिलांना हप्ता कधी भेटणार, ज्या लाडक्या बहिणींना अजून गुड न्यूज भेटली नाही त्या महिलांना कधी या ठिकाणी मुहूर्त लागणार वाटपाचा, कधी त्यांना गुड न्यूज भेटणार, कधी हप्ता भेटणार, सगळ्या गोष्टी सांगतो। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आली, आदिती तटकरे मॅडमची स्वतःची या ठिकाणी बातमी समोर आली, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट, आज वितरण होणार का, तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी किंवा वितरण काही थांबले का, तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, काल वितरणाचा पहिला दिवस होता आणि या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे, आदेश दिलेला आहे 2 ते 3 दिवस तुमचं वाटप चालू राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, तर वितरण थांबलेलं आहे का, तर वितरण संपलेलं आहे का, तर वितरण संपलेलं नाही, काळजी करायची गरज नाहीये। काल देखील दुपारच्या संध्याकाळच्या वेळेत हप्ता वाटप झाला होता, आज देखील दुपारी किंवा संध्याकाळी आपल्याला सांगणार, मी तुम्हाला ते टाइम टेबल पण दाखवणार आहे की नेमके काय आदेश आलेत, कसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, चला आता बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदिती तटकरे यांनी आदेश दिलेले आहेत। एक गुड न्यूज लाडक्या बहिणींना आलेली आहे, ती म्हणजे यावेळेस लाडक्या बहिणींना हप्ते जास्त स्वरूपात भेटणार आहेत, म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत यावेळेसचे हप्ते पोहोचणार आहेत। निधीमध्ये वाढ देखील झालेली आहे, जास्त निधी आपल्याला मंजूर पण झालाय, मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जास्त निधी मंजूर झालेला आहे, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, फक्त उद्या परवा, आज उद्या परवा 2-3 दिवस वाट बघा, काळजी करायची गरज नाही। लगेच टेन्शन मध्ये येऊ नका, यांना पैसे भेटले त्यांना भेटले मग मला अजून का हप्ता भेटला नाही, मला 19वा हप्ता भेटला तरी का हप्ता भेटला नाही, मला ई-केवायसी अपडेट केली तरी का हप्ता भेटला नाही, काळजी करू नका, लाडक्या दादावर विश्वास ठेवा। परत सांगतोय, ही 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये, जवळजवळ 1.5-2 वर्षापासून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, सगळ्या वितरणाच्या मी गोष्टी तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे काळजी करू नका। पहिली वेळच नाहीये, 19 वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आपल्याकडे अनुभव आहे। पहिल्या दिवशी वाटप नाही झालं तरी हप्ता या ठिकाणी लगेच बंद होत नाही, पुढचे 2-3 दिवस हप्ता वितरण चालू राहतं म्हणजे राहतं, काळजी करायची बिलकुल गरज नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। कोणाला आज हप्ता येणार आहे का, तर त्या सगळ्या गोष्टी सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, जरी आज हप्ता वाटप जरी झाला तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला त्याचा वेळ मी सांगणार आहे की कधी वाटप होऊ शकते। चला बघा, वेळ काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। वितरण किती वाजता चालणार आहे बघा, ज्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडला की वाटप होणार आहे का, तर अजून एक छोटा प्रश्न विचारतोय, आज कुणाला वाटप झालंय का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय। आणि समजू नका की रविवारी हप्ता वाटप होत नाही,
बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की रविवारी सुट्टी असते, रविवारी हप्ता भेटत नाही. असं बिलकुल नसतं. ट्रान्झॅक्शन डीबीटी जर आदेश भेटले असते तर 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला, 2 ऑक्टोबरला कोणत्या पण सुट्टीला, म्हणजे ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सुट्ट्या आहेत, सगळा भारत बंद असतो, देश बंद असतो, त्या दिवशी पण हप्ता वाटप होत असतो. तर अशा लक्षात घ्या, रविवार हे महत्त्वाचं नाहीये. मागे पण बऱ्याच वेळेस रविवारी पण हप्ता वाटप झालेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आज कुणाला हप्ता भेटला तर असं आश्चर्य वाटून देऊ नका की बाबा रविवारी तरी हप्ता भेटलाय. जर नाही भेटला तर काळजी करू नका, ठीक आहे, कुणालाच भेटणार नाही. पण जर वाटप सुरू झालं तर ते तुम्हाला मी टायमिंग सांगतो बघा. सकाळच्या 9 ते 12च्या टायमिंग मध्ये कुणाला हप्ता भेटलाय का यावेळेस बघा. हा जो टायमिंग आहे 9 ते 12चा, जरा या ठिकाणी कमी पैसे या ठिकाणी वाटप होईलेत 9 ते 12च्या टायमिंग मध्ये. सकाळचा या ठिकाणी सोडून द्या. कुणाला भेटला असेल तर सांगा बाबा सकाळी भेटला आहे का कुणाला. 9 ते 12 तुमचं नाव, जिल्हा आणि किती वाजता आज किंवा काल कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी 2 ते 5 हा जरा टायमिंग प्राईम आहे. ह्या टायमिंग मध्ये हप्ता वाटप होऊ शकतो. ते 2 ते 5च्या दरम्यान किंवा 6 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी चेक करायचंय. आणि संध्याकाळी 6 ते 9, मागच्या वेळेस बघा 6 ते 9चा हा महत्वाचा टप्पा होता. या वेळेस ते हप्ता वाटप सुरू झालं होतं. त्याच्यामुळे हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. ते तिन्ही टप्पे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. तिन्ही वेळेस तुम्हाला बघा, सकाळी 9 ते 12ला शक्यता आजची जर कमी आहे, संपून गेले ते. नंतर 2 ते 5 हा आणि 6 ते 9 या 2 टप्प्यामध्ये हप्ता वाटप होऊ शकतं. काळजी करू नका. आता हे तुम्हाला खूप महत्वाची माहिती दिलोय. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगायला लागते ती म्हणजे वितरण कसं झालंय. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती दिलं. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता बघा, सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे येणार आहे, ते म्हणजे काल वितरण कधी कसं झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवायला लागलोय. खूप महत्वाचा डेटा आपल्याकडे आहे त्याच्यामुळे, आणि हे तुम्हाला मी दाखवायला लागलो आहे. चला बघा, 28 मार्च म्हणजे काल या ठिकाणी बघितलं दुपारी 3 ते 6 हा जरा प्राईम टाइम होता. 3 ते 6 एक 3-3:30 ला वाटप सुरू झालं. काल कोणत्या कोणत्या लाडक्या द्यायला पैसे आलेत पटपट नाव, जिल्हा सांगायचे. किती वाजता पैसे आले ते कमेंट बॉक्स सांगायचे. तर बघा, 1,500 रुपये 52 लाखापेक्षा जास्त महिलांना काल जो होता, पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी सगळ्याला माहिती आहे की जोरात हप्ता वाटप होत असतो. 62 लाखापेक्षा जास्त महिलांना पहिल्या टप्प्यात भेटलेत. आणि दुसरा 500 रुपये म्हणजे शेतकरी ताईंना 1,37,000 महिलांना भेटलेले आहेत, प्लस म्हणजे याच्यापेक्षा प्लस मध्ये. आणि संध्याकाळचा डेटा मला आतापर्यंत भेटलाय 26 लाखापेक्षा जास्त महिलांना या टप्प्यामध्ये, म्हणजे कोणता, संध्याकाळच्या 6 ते 9च्या टप्प्यामध्ये भेटलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आकडेवारी सांगितले आणि काळजी करू नका. परत सांगतोय, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. पहिलाच दिवस संपलाय फक्त. आज रविवारमुळे जर सुट्टी जरी पकडली, आज संध्याकाळी जरी नाही आली, काळजी करू नका. सोमवार मंगळवार मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, मी वितरण सुरू होण्याच्या अगोदरपासून, आठवड्याभर अगोदरपासून सांगतोय, 31 मार्च पर्यंत तुम्हाला टाइम आहे, वेळ आहे. तुम्हाला मी ही मधली बातमी पण तेव्हा सांगितलं होतं, 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला हप्ता सगळ्यांना भेटणार आहे. तर 31 मार्च पर्यंत तुमचं वितरण असणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आज 29 तारीख आहे, 30-31 अजून आपल्याकडे 2 दिवस शिल्लक आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवस आपल्याकडे आहेत अजून. त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे, आज, उद्या, परवा. काळजी करायची बिलकुल गरज नाही. जर हप्ता वाटप झाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नाव, जिल्हा आणि तुम्हाला गुड न्यूज भेटली सांगायचं आहे. सर्वांना खूप महत्त्वाची गोष्ट, ज्यांना ज्यांना गुड न्यूज भेटले लाईक मारायचं सर्वांनी, आणि ज्यांना ज्यांना नाही भेटले त्यांनी पण काळजी सोडायची. 100% तुम्हाला पण भेटेल. काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.